सेवा सुमिरन या विद्येचा दिनक्रम कसा आहे हे तुम्हाला प्रेरणा मिळण्यासाठी छोटंसं शूटिंग केलेलं आहे. सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा, म्हणजे तुमच्या मनावरती वारंवार बिंबवलं जावं. काय होतं की आपण जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा आपली 80% शक्ती वाचतं. तर पुन्हा डोळे बंद करा. आता सगळ्यांनी डोळे बंद करा. आता परत ताट बसा आणि डोळे बंद करा. काय सांगते तेवढं ऐकायचं काम करा. त्याच्यावर आम्ही प्रश्नोत्तर विचारू, तेव्हाच घरी जायला मिळेल. डोळे बंद कर. ताट बस. आता बघा, पुढचा विषय अतिशय कठीण आहे, परंतु तुम्हाला तो सोपाच सोपा करून कसं सांगता येईल. माझ्याकडे हेड सरजी 5000 क्लिप आहेत, 10,000 मिनिटांचं रेकॉर्डिंग आहे. आणि 10 मिनिटात हा विषय सांगणं आणि तो विद्यार्थ्यांना फायदेशीर होणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना डोळे बंद करायला सांगितले. आताच नंदन सरांनी सांगितलं की आहारातून आरोग्य. तर ही 6500 वर्ष जुनी अशी विद्या आहे की मोठमोठे आजार याच्यापासून आपण आपलं रक्षण करू शकतो. आणि हा दिनक्रम इतका सोपा आहे की समजा आता ही ब्ल्यू साडीवाली मुलगी बसलेली, घरची खूप श्रीमंत आहे. मग आता ही 10वीत गेली, हिला अभ्यास करावा वाटतो, तर मग ही लाडू, तूप, काजू, बदाम असं खात राहील, कारण आता ती श्रीमंत आहे. तर तसं नसून साधा नैसर्गिक आहार आणि त्याच्यातल्या काही ट्रिकमुळे 100 वर्ष तुम्ही लोक धडधाकट आणि चांगले राहणार. तुम्हाला एक गोळीसुद्धा घ्यावी लागणार नाही. आता माझ्याबद्दल यांनी सांगितलं की रिटायर होताना मी ढेरपोटा होतो, 30 गोळ्या घ्यायचा आणि मला वाटते मी कधी मरून जाईन. परंतु माझं भाग्य चांगलं की मला तुम्हा लोकांचे प्रश्न सोडवायची इच्छा, आणि म्हणून ही जी तप सेवा सुमिरन नावाची विद्या आहे ती मला मिळाली. विद्या इतकी सोपी आहे. टीचर मंडळी हो, तुम्ही विद्यार्थ्यांना 2 गोष्टी एक आठवड्याभरात परिचित करून द्या. ते म्हणजे IASS.Meerut हे प्ले स्टोअरवरनं ॲप डाउनलोड करा. भारतात याचे दर महिन्याला 2 ते 3 7 दिवसाची शिबिरं असतात. आणि या मुलांच्या माध्यमातून समाजात ज्याला BP, डायबिटीस, कॅन्सर, गायनिक डिसीज, सोरायसिस, मी तुम्हाला नंतर अपडेट देईल सर. तर हे सर्व आजार तुम्ही रक्षण करू शकता. इतकी ही महान विद्या आहे. दुसरं, माझंच यूट्यूब चॅनलवर 5000 क्लिप्स आहेत आणि माझ्या यूट्यूबचा पत्ता आहे, हे माझ्या स्पीकरचं आहे, @attachment ATTACHMENT अटॅचमेंट 3736 या यूट्यूब चॅनलवर जर गेला तर 100 प्रकारच्या मी प्लेलिस्ट केलेल्या आहेत. BP, कॅन्सर, डायबिटीज, सोरायसिस, वेट लॉस. आणि सर आपण या ठिकाणी बघा, ही जाडी जाडी चौकडीच्या शर्टवाली ती सासू, ती बाजूला सून, ती तिची नात, आणि वर दिसते ती सिनेमा फिल्मी हिरोईन. सर ही एकच स्त्री आहे जी 75 किलो वजनाची एका 3 महिन्यामध्ये फक्त 54 किलो झाली. आणि तिचा देखणेपणा किती वाढला बघा. म्हणजे सौंदर्य वाढ हा याच्यामध्ये हे आहे. तर ही विद्या इतकी सोपी आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही शिकता कशाला, तर 20-25 वर्षाच्या वर तुम्हाला चांगलं जीवन जगता यावं. म्हणजे आज आम्ही जे माहिती देत आहोत ती तुम्हाला एक शिदोरी आहे. तुमचं वय 30 झालं, 30 वर्षानंतर नाश्ता बंद, कारण शरीराची वाढ पूर्ण झालेली आहे. खूप कमी जेवण आवश्यक असतं. तर सकाळी 11 वाजता नाश्ता बंद. त्या काळात तुम्हाला योगासन, ध्यान, काही प्रार्थना अशा करायच्या असतात. आणि 11 वाजता आपण थारच्या वाळवंटात राहतो का? नाही. इथं जिकडे तिकडे झाडच झाडं आहेत. जो पाला बकऱ्या, शेळ्या, मेंढ्या, जनावरं, माणसं खातात त्या झाडाची पानं, म्हणजे गवत असो की कडबा असो की कोथिंबीर, पालक, गाजर, कुठलाही हिरवा पाला, म्हणजे विषारी पाला सोडून सर 60-70 ग्राम पाला घ्यायचा, तुकडे करून मिक्सरमध्ये टाकायचा, त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकायचं, तो क्रश करायचा. आणि ह्या 1 ग्लास ज्यूसमध्ये काश्मीरची फळं नाही टाकायची, जी स्थानिक असतात, पेरू असतील, बोरं असतील, आंबा, द्राक्ष,
संत्र ही जवळपास 100 ग्राम या फळांचा ज्यूस आणि 11 वाजता असा ज्यूस घ्यायचा. तुम्ही एका 15 दिवसात तुम्हाला इतकं चमत्कारिक बदल जाणवतील की तुम्ही सांगूही शकणार नाही. त्यानंतर 1 वाजता किंबहुना दिवसभर आगेवर शिजवलेलं अन्न टाळायचं. 40 लाख वर्षापूर्वी रेकॉर्डिंग चालू ठेवतो. 40 लाख वर्षापूर्वी आगेचा शोध लागला. 4 लाख वर्षापूर्वी मनुष्य फ्रिक्वेंटली क्वचित आग वापरायचा. परंतु मोहनजोदारो हडप्पा संस्कृती जर पाहिली 5000 वर्षापूर्वीची, तर तिथं भाजलेले मातीचे मटके आहेत. म्हणजे 5000 वर्षापासून आगीचा नियमितपणे आपण उपयोग करतो आणि हे आपल्या आरोग्याचं दुःख आहे. जिथं आग आणि आगेपासून शिजवलेलं अन्न बनतं ते प्राणीसुद्धा आजारी पडतात. आपले बघा गाय, म्हैस, बैल हे खुरी येतात, त्यांचं तोंड होतं, त्यांना आजार होतात. तर 1 वाजता तुम्हाला कमीत कमी 1 वाटी अंकुरित धान्य, नंतर टोमॅटो, गाजर, मुळे, काकडी, जे जे काय अवेलेबल आहे, भेंडी, हे नैसर्गिकपणे खायची. पण एकदमच भाकरची भूक काही साखरनं जाणार नाही. वाटल्यास थोडीशी अर्धी भाकर आणि भाजी नावापुरती खा. 4 वाजता 1 कारला आणि 2 टोमॅटो किंवा काही काकडी असा कारल्याचा ज्यूस प्या. म्हणजे तुमचं शरीर डिटॉक्स, म्हणजे तुमच्या शरीरातलं जहर बाहेर पडायला मदत होईल. 5 वाजता गाजर किंवा पत्ताकोबीचे तुकडे टाकलेले 50% असे हे व्हेजिटेबलचे तुकडे आणि 50% पोहे, असे पोहे करून खा. आणि 7 वाजताचं जेवण 1 भाकर, 3 वाट्या शिजवलेली भाजी, 1 वाटी डाळ अशा प्रमाणात जेवण करा. म्हणजे तुम्ही आयुष्यभर जरी तप सेवा सुमिरनचा अभ्यास केला तरी आहार हाच राहणार. जसं बालवाडीत अ ते झेडपर्यंत वर्णाक्षरं असतात तसंच. आणि कुठलाही धर्म असो, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, आठवड्यातनं 1 दिवस, 3 महिन्यातनं 3 दिवस आणि वर्षातून 10 दिवस ते 1 महिना उपवास सांगितलेले असतात. मुस्लिमांमध्ये रोजे, ख्रिश्चन लोकांमध्ये ख्रिश्चन उपवास, बौद्ध लोकांमध्ये 1 वेळ जेवण करून 3 महिने वर्षावास उपवास, किंवा हिंदूंच्यामध्ये नवरात्र उपवास. तर याच्यामुळे शरीर व्याधीमुक्त, दवामुक्त व्हायला मदत होतं आणि आपण ठणठणीत निरोगी राहतो. तर अशा रीतीनं कमीत कमी वेळेत तुम्हाला जीवनावश्यक माहिती आहे ती मी इथे दिलेली आहे. तुम्ही घरी गेल्यावर तुमच्या परिसरात कोणाला BP, डायबिटीस, कॅन्सर, अनेक आजार असतील तर तुमच्या सरांच्या मार्फत कुठं शिबिर आहे 7 दिवसाचं ते माहिती मिळवा. त्या शिबिराला असे देशमुख साहेबासारखे 10-15 लोक एकत्र येतात. 300-400 लोकांचा जो लग्न हॉल आहे तिथं ते 7 दिवस राहणं, जेवण, शिक्षण, लाऊडस्पीकर सर्व व्यवस्था करतात. आणि आता मी हा जो दिनक्रम सांगितला हा 7 दिवस आपण तिथं केला. समजा पहिल्या दिवशी माझं वजन 85 किलो आहे तर 6व्या दिवशी ते वजन 80 किलो झालेलं असतं. आणि मग मी घरी जाऊन त्याचं फॉलोअप करतो आणि व्याधीमुक्त, दवामुक्त व्हायचा मला रस्ता सापडतो. आणि आताच गावात काहीतरी अशी दुःखद घटना घडली की व्यक्ती चालता बोलता मरण पावली. परंतु मी नाही मरणार, कारण 4 वर्षापूर्वी मला असं मरण येईल असं वाटलं होतं. पण संपूर्ण शरीर डिटॉक्स झाल्यामुळे शरीरात अटॅक यायला की कोलेस्टेरॉल शिल्लक नाही. आणि म्हणून माझा जन्म 1957ला झाला. त्यामुळे माझ्या मृत्यूची तारीख किमान 2057 असेल. आणि त्यावेळेस भारत माता व्याधीमुक्त, दवामुक्त झालेली असेल. जेव्हा तुम्ही ही माहिती सर्वांना द्याल आणि विशेष करून जेव्हा तुम्ही माझ्या या यूट्यूबवरच्या क्लिपचा अभ्यास कराल, याच्यामध्ये एवढे आजार नष्ट झालेले आहेत की एक इंजिनियर मुलगा, त्याला 2 लाख रुपये महिना, सोरायसिसनी सारा काळा कुट्ट पडलेला आणि डोकं एवढं गरम की बॉसच्या डोक्यात त्यांनी प्लास्टिकची खुर्ची मारून खुर्ची तोडली, कारण तो वेडच झाला होता एक प्रकारे. पण त्याचा सोरायसिस नष्ट झाला. ही सर्व माहिती हे सर्व उपलब्ध आहे. आपण ती सतत प्रवाहात ठेवा. आणि एवढे बोलून मी
माझं जे वेब चॅनल आहे, जे यूट्यूब आहे, ते सर तुम्ही सर्वांपर्यंत अवेलेबल करून द्या. आणि कमीत कमी वेळेत मी तुम्हाला एक रस्ता दाखवला, रस्ता तुम्हाला चालायचा आहे. तर या ठिकाणी मी मान न मान तू मेरा मेहमान. आता HM सर तुम्ही काहीतरी 1 मिनिट बोला या विचारांवर, म्हणजे मग मी थांबतो. तुम्हाला बसून- आवडलं बसूनच काय? बोला. बस, हां, हां. आणि तुम्हीच म्हटलं होतं लोक चालता बोलता मरतात, आणि बंगल्याची गोष्ट सांगितली होती. जी खूप सुंदर अशा प्रकारची माहिती दिली आहे. ती आपल्या जीवनामध्ये डे टू डेज लाईफमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. कारण मानवाचं जीवन एवढं धकाधकी झालं आहे की कधी काय होईल याचा भरोसा राहिला नाही. त्यामुळे वाघ सरांनी अतिशय बहुमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. हे केवळ मार्गदर्शन इकडून ऐकायचं तिकडून सोडून द्यायचं असं नाही, तर त्याचा फॉलोअप आपण घेतला पाहिजे. 50% जरी आपण फॉलोअप केला तरी आपला मेडिकल कॅम्प शाळेमध्ये होणार नाही, म्हणजे कोणीच आजारी पडणार नाही. आज बरेच विद्यार्थी, कोणाला ताप येतो, कोणाला सर्दी होते, कोणाला काय, हे सगळ्या आजारांनी पछाडलेले आहेत. तर हा एक बहुमोल अशा प्रकारचा मौलिक सल्ला आज वाघ सरांनी इथे त्यांचा बहुमोल असा वेळ देऊन दिलेला आहे. त्याचा आपण या संधीचं नक्कीच सोनं करू. आणि दर सकाळी रोज आपण अशा प्रकारे 10 मिनिटं स्वतःसाठी दिली पाहिजेत. आपण सतत दुसऱ्यासाठी काम करतोय, इतर लोकांसाठी काम करतो, आपल्या स्वतःसाठी कधी? तर तो एक मौलिक सल्ला आणि त्याची आठवण करून देण्यासाठी वाघसर इथे आलेत आणि खूप सुंदर त्याने आपल्याला सगळे शब्दबद्ध केलेलं आहे. मी खरंच त्यांचे आभार मानेन की त्यांचं जगण्याची क्षमता किती बघा. त्यांचा जन्म 1957 आणि 2057 मध्ये मरणारे 100 वर्ष एक मनुष्य आहे त्यांची जगण्याची. सेवा सुमिरनचा दिनक्रम कसा असतो हा महत्त्वाचा मुद्दा तुमच्या मनावर बिंबण्यासाठी हे शूटिंग या क्लिपच्या मागे व पुढे सुद्धा लावलेलं आहे. त्यामुळे त्याचं मन लावून वाचन करा आणि आपल्या जीवनात चांगलं परिवर्तन आणा. शांतपणे वाचा आणि त्यानुसार जीवनाचा आहार पद्धतीत संशोधन करा.